नमस्कार, मी सुनील घोडवेंदे आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझा महाराष्ट्र या चॅनेलमध्ये। आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांत या सणाबद्दल। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं ब्रीद वाक्य असलेला हा सण। आणि प्रथमतः मी आपल्या सर्वांना या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो। अनेक प्रकारे महत्त्व असलेला हा सण वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये आणि 14 जानेवारीलाच येतो। तर याचं असं खूप मोठं वैशिष्ट्य आणि खूप मोठं असं महत्त्व आहे ते असं की आज सूर्याचा दक्षिणायनातून उत्तरायणामध्ये प्रवेश होत असतो किंबहुना होतो आणि आजपासून सूर्याच्या उष्णतेची दाहकता ही तीळ तीळ वाढत जाते। आपण एखादं म्हणतो ना की तीळ तीळ एखादी गोष्ट वाढत असते, त्याप्रमाणे आजपासून वातावरणातली उष्णता दाहकता ही तीळ तीळ वाढत जाते। अशा प्रकारे हे वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रीय महत्त्व असलेला हा एक सण। आणि धार्मिक दृष्ट्या हिंदू धर्मामध्ये याचं खूप असं मोठं महत्त्व आहे की आजच्या दिवशी सर्वजण एकमेकाला गोड खाऊ घालतात, एकमेकाचं तोंड गोड करतात। तीळ आणि गूळ याच्या मिश्रणापासून तिळगुळ हा पदार्थ बनवला जातो आणि आपल्या घरात केलेला हा पदार्थ आपण सर्वत्र वाटत असतो आणि सर्वांची एक चांगली गोड भेट घेत असतो आणि ती भेट यातून गोड होत असते। अशा प्रकारे हे झालं धार्मिक सांस्कृतिक या सणाचं महत्त्व। आता महाराष्ट्रामध्ये या सणाला मकर संक्रांत असे म्हटले जात आहे आणि या दिवशी साधारणतः तरुण मंडळी आकाशामध्ये पतंग उडवत असते। महाराष्ट्राच्या वरील भागात म्हणजे उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी या सणाला लाहोडी असे म्हटलं जाते। तर अगदी वरच्या भागात म्हणजे हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर या भागामध्ये या सणाला लाहोरी असं म्हटलं जाते। अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या परिसरामध्ये या सणाला वेगवेगळी अशी नावं आहेत। त्याशिवाय या सणामध्ये केले जाणारे पदार्थामध्ये थोडा अंशफार बदल हा होत असतो। भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा हा सण म्हणजे मकर संक्रांत। मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ बोलावं, गोड बोलावं, एकमेकाचं तोंड गोड करावं, चांगले शुभारंभ करावेत अशी एक प्रचलित प्रथा युगानुयुगे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चालू आहे। आणि म्हणून आजच्या दिवशी सर्वांशी गोड बोलावे, सर्वांचं तोंड गोड करावं आणि वैज्ञानिक दृष्ट्या, खगोलशास्त्रीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या हा महत्त्वाचा असलेला सण आपण सर्वांनी आपल्या एकमेकाच्या जीवनामध्ये गोड करावा। आपली भारतीय संस्कृती विशेषतः आपली महाराष्ट्रीयन संस्कृती ही जपण्याचा प्रयत्न करावा। कारण आजच्या दिवशी आपण भेटलेल्या प्रत्येक माणसाला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं तर किमान म्हणत असतो आणि ज्यांना शक्य आहे त्यांचं तोंड आपण तिळगुळ देऊन हे करत असतो। अशा प्रकारे हे विविध महिन्यांच्या अंतरामध्ये वर्षाच्या अंतरामध्ये येणारे हे जे सण आहेत ते आपली सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक दृष्ट्या बांधिलकी हे वाढवत असतात आणि अशा प्रकारच्या सणांचं महत्त्व आणि त्या रूढी परंपरा आपण जपल्या पाहिजेत हा या व्हिडिओ मागचा माझा उद्देश। तर हा व्हिडिओ आपण पूर्णपणे पाहाल, त्याला लाईक कराल, शेअर कराल आणि सबस्क्राईब कराल अशी माझी तुमच्याकडून अपेक्षा। मी सुनील घोडवेंदे या मकर संक्रांतीच्या सणाच्या माहितीबद्दल मी आपल्या समोर आलेलो आहे। तर पुन्हा एकदा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। आपण लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय महाराष्ट्र, धन्यवाद।